नमस्कार मित्रांनो, आरक्षणाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आपल्याला बघायचा आहे की जे आरक्षित प्रवर्गातून परीक्षा देतात आणि काही खुल्या प्रवर्गातून म्हणजे जनरल गटातून परीक्षा देत असतात। मग हे आरक्षित प्रवर्गातून ज्यांनी परीक्षा दिली आणि त्यांना जर जास्त गुण मिळाले तर ते जनरल म्हणजे खुल्या प्रवर्गात येऊ शकतात का, त्याबद्दलचा हा निर्णय 2022 मध्ये शिक्षक भरती परीक्षा झाली होती आणि यामध्ये पहिली TAIT पात्रता परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा। मुख्य परीक्षेमध्ये आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले, कोणापेक्षा तर खुल्या प्रवर्गापेक्षा। मग आता हे आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशासनाने आरक्षित प्रवर्गातच ठेवलं आणि जे काही खुल्या प्रवर्गातले होते ते खुल्या प्रवर्गातच राहिले। मग त्यानंतर या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासाठी दाद मागितली किंवा आम्हाला जास्त गुण मिळालेले आहेत, मग आम्हाला खुल्या प्रवर्गामध्ये प्रवेश मिळायला पाहिजे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा तसाच निर्णय दिला की प्रशासन जे म्हणतंय तेच बरोबर आहे, तुम्हाला गुण जरी मिळाले असले तरी तुम्ही आरक्षित प्रवर्गातून आहात, तुम्हाला तिथूनच पुढच्या ज्या काही गोष्टी नोकरी असेल ते त्याचा लाभ मिळेल। मात्र हे विद्यार्थी तिथेही थांबले नाही, मग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि सर्वोच्च न्यायालयाने मग यावर निकाल दिलेला आहे आणि तो महत्त्वाचा आहे। कारण यापुढे ज्या विद्यार्थ्यांना ज्या उमेदवारांना परीक्षा द्यायच्या असतात तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जरी हे आरक्षित प्रवर्गातून आले तरी ते फक्त पात्रतेपुरते होते, मात्र अंतिम जी यादी असते ती गुणवत्तेवर आधारित असते। म्हणजे आरक्षित प्रवर्गातून जरी आले आणि त्यांची गुणवत्ता जर जास्त असेल खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा तर या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात यायला बंधन नाही, म्हणजे ते खुल्या प्रवर्गात येऊ शकतात, हा मुद्दा लक्षात घ्या। म्हणजेच ते जर खुल्या प्रवर्गात आले तर मग जे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना कमी गुण मिळालेले आहेत अशा उमेदवारांना मग पुढे प्रवेश किंवा ती नोकरी लागणार नाही, कारण त्यांची गुणवत्ता कमी आहे आणि यांची गुणवत्ता जास्त आहे। म्हणजे एकतर हे आरक्षित प्रवर्गातही लाभ घेणार आणि खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर येणार, म्हणजे असं स्पष्ट मत हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे। त्याबद्दलचं विश्लेषण सविस्तर या लोकसत्तामध्ये आलेलं आहे आणि त्यावरून ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आरक्षण किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।